नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच रहस्यमय घटना समोर आली आहे। नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील तब्बल 5 सदस्य अचानक आणि चमत्कारिक पद्धतीनं गायब झालेत, बेपत्ता झालेत। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून या कुटुंबाचा कोणताही सुगावा लागलेला नाहीये। नातेवाईक सध्या प्रचंड दहशतीत आहेत आणि या प्रकरणात आता एक थेटपणे पुणे कनेक्शन समोर आलंय। या संपूर्ण प्रकरणाचं गूढ त्यामुळे कमालीचं वाढलेलं आहे। ही संपूर्ण घटना नेमकी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोम आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नागपूरचा उच्चभ्रू आणि शांत परिसर मानला जाणारा धंतोली भाग, याच परिसरात राहणारं परसवानी कुटुंब सध्या संपूर्ण नागपुरात चर्चेचा आणि रहस्याचा विषय बनलाय। कारण सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील एक दोन नव्हे तर तब्बल 5 जण 24 जून पासून अचानक गायब झालेत, बेपत्ता झालेत। 57 वर्षीय हर्षा परसवानी, 42 वर्षीय जितेंद्र परसवानी, 40 वर्षीय इशिता, 21 वर्षीय खुशी आणि अवघ्या 12 वर्षाचा कृष्णा, हे पाचही जण 24 जूनला घरातून निघाले ते परत आलेच नाहीत। सुरुवातीला हे कुटुंब कुठे फिरायला गेलं असेल किंवा नातेवाईकांकडे गेलं असेल असा अंदाज शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी लावलेला होता। मात्र अनेक दिवस उलटूनही घर बंदच राहिल्यानं शेजाऱ्यांचा संशय बळावला। त्यांनी तातडीनं सुरेश परसवानी यांचे भाऊ 71 वर्षीय श्यामसुंदर परसवानी यांना या घटनेची माहिती दिली। घरात कोणीच नसल्याचं पाहून आणि फोनही लागत नसल्याचं पाहून अखेर श्यामसुंदर परसवानी यांनी थेट धंतोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि पहिलाच धागा पोलिसांच्या हाती लागला, ज्यानं पोलीसही चक्रावून गेलेत। गायब झालेल्या सदस्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन थेट आता पुढे दाखवतोय। नागपुरात राहणारे हे कुटुंब अचानक कोणालाही न सांगता पुण्यात का गेलं, ते स्वतःहून गेलं की त्यांच्यासोबत काही घातपात झालाय, पुण्यात त्यांचे कोणाशी कनेक्शन होतं का, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। पोलिसांसमोर आता हे पाचही सदस्य सुरक्षित आहेत ना, हे शोधण्याचं मोठं आव्हान आहे। एकाच घरातून 5 जण अचानक बेपत्ता होणं आणि त्यांचं लोकेशन पुण्यात मिळणं, यानं तपासाची सुई आता पुण्याच्या दिशेने वळली आहे। धंतोली पोलीस सध्या पुणे पोलिसांच्या मदतीने या सर्व सदस्यांचा शोध घेत आहेत। परसवानी कुटुंबासोबत नक्की काय घडलं, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।